राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। काल मस्साजोग ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये पोलिसांना सहआरोपी करा अशी मागणी करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर आज सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। तर देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गोविंद, काल बैठक झाली मस्साजोगमध्ये, आज सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड भेटीसाठी जात आहेत, दौरा कसा असेल? प्रज्ञा, हा दौरा सकाळी 9 वाजता सुप्रिया सुळे सोबत जितेंद्र आव्हाड हे याच मस्साजोगमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचतील। साधारणतः 1 ते सव्वा तास या ठिकाणी मी सध्या जिथे उभा आहे त्या ठिकाणी येऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतील आणि विशेष म्हणजे गावकऱ्यांनी कालच्याच बैठकीमध्ये सगळ्या लोकांना इथे येण्याचं आवाहन केलं आहे। कारण सुप्रिया सुळे या कुटुंबाच्या मागच्या अनेक दिवसापासून संपर्कात होत्या। शरद पवार स्वतः इथे येऊन गेले होते, त्यानंतर वैभवीच्या शिक्षणासंदर्भात असेल किंवा इतर गोष्टी संदर्भात असेल, पवार कुटुंबियांनी अनेक वेळा देशमुख कुटुंबियांशी चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची आहे। इथला दौरा झाल्यानंतर मस्साजोगमधूनच हेलिकॉप्टरनी सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड हे परळीकडे निघतील। परळीमध्ये महादेव मुंडे ज्यांचा 14-15 महिन्यापूर्वी खून झाला होता त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्याची पण माहिती घेतील आणि त्यानंतर साधारणतः 11:30-12 पर्यंत सुप्रिया सुळे या मुंबईला जातील। एक मात्र खरं आहे की मागच्या 2 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात, बावनकुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचं सांगितलं आणि त्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र त्यामध्ये सुप्रिया सुळे ह्या एकमेव नेत्या आहेत ज्या विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की माझा सुरेश धस यांच्यावरती विश्वास आहे। त्यामुळे आज आल्यानंतर त्या विश्वासाबद्दल काय बोलतील? नागरिकांनी काल जी बैठक या ठिकाणी घेतली होती त्या बैठकीमध्ये अनेक निर्णय झाले। त्यातला महत्त्वाचा निर्णय असा होता की कृष्णा आंधळे मागच्या अनेक दिवसापासून फरार आहे, 65-70 दिवस झाले तो फरार आहे आणि तो फरार झाल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत नाही। याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे 3 पोलीस अधिकारी होते, ज्या 3ही पोलीस अधिकाऱ्यांना याच्यामध्ये सहआरोपी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आज सुप्रिया सुळे नेमकं इथून काय बोलतील याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात। प्रज्ञा, आणि आज दौऱ्यासंदर्भातले अपडेट गोविंद तुमच्याकडून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।